नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। सकाळ सकाळची सुंदर सुरुवात। माती एक, मीठ सगळ्या झाडांना देणारं पाणी एक, पण या मातीतून येणारे हे कलर मात्र वेगळे वेगळे। इतके सुंदर वेगळे वेगळे कलर्स सकाळी सकाळी वॉक करताना जे पाहायला मिळतात ना, त्यामुळे अगदी मन प्रसन्न होतं आणि नकळतपणे कॅमेरा त्याच्याकडे जातोच, कारण इतकी सुंदर फुलं फुललेली असतात हिरव्या त्या वनराईत। तर सहजच म्हणून कॅमेरा जातो आणि तुमच्यासाठी हे काही फुलांचे जे फोटो आहेत, व्हिडिओ आहे तो काढलेला आहे। तुम्हालाही हा कलर, वेगवेगळा आकार जसा बघून आनंद होतो ना, तसंच सकाळी सकाळी माझाही आनंद असतो। इतकी सुंदर फुलं आलेली असतात। काही मी वाढवली आहेत बियापासून आणि काही आहेत कटिंग्सपासून। सध्या तरी आता कमी आहेत, कारण आता सध्या त्याचा बहार कमी आहे, पण येणाऱ्या आता पावसाची जी माझी तयारी चालू आहे ती तुम्ही पाहिली असेल काही व्हिडिओमध्ये, म्हणजे खत वगैरे चेंज करणं वगैरे। पण काही अजून ठराविक असल्यामुळं मी ठेवलेले आहेत। येत्या दिवसात त्याचंही थोडंफार बदल होणार आहे। माझ्याकडं रांगोळीची एक कला आहे। म्हटलं तुमच्याबरोबर रांगोळीच्या छोट्या छोट्या जेव्हा मी काढते दररोज रांगोळ्या, ते तुमच्याबरोबर शेअर कराव्या म्हणून आजपासून हा एक उपक्रम। ज्या माझ्या संग्रहातल्या रांगोळ्या आहेत, कर्नाटकी रांगोळ्या पण आहेत आणि टिपक्याच्या पण आहेत, परत फ्री हँडच्या पण आहेत, त्या मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे येत्या व्हिडिओमध्ये। आज मी नाश्त्यासाठी बनवला होता डोसा, आणि डोसा करताना जर तुम्ही असा कांदा लावला ना, त्या डोसाला ना एक वेगळा वास येतो। एकदा जरूर करून बघा। आणि मसाला डोसा माझा तयार झालेला आहे। असाही आज स्वयंपाक जास्त नव्हता म्हणून म्हटलं दूधखीर बनवावी। दूधही जास्त होतं आणि मस्त सकाळपासून मोठ्या कढईत त्याला आटवायला ठेवलं, आणि जेव्हा ती तयार झाली तेव्हा लास्टला मी टाकलेली आहे वेलची पावडर, कारण वेलचीचा जो सुगंध असतो तो मग कायम राहतो। मग ही दूधखीर चपातीबरोबर, पुरीबरोबर, किंवा सध्या उन्हाळा आहे त्यामुळं मी फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावर सुद्धा त्याचा आनंद घेणार आहे। तर घरच्या घरी अगदी दाटसर अशी घट्ट दूध असल्यामुळं ना, अशी दाटसर बनलेली आहे। आणि माझी संध्याकाळची वेळ नेहमीप्रमाणेच गार्डनसाठी असते। तर नारळाचा उपयोग आमच्या घरात जास्त असतो, त्यामुळं मी जे नारळाच्या साली होत्या त्या सगळ्या काढून असे कोको स्टिक बनवून घरच्या घरी ठेवले, कारण आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये बरीच वेलांसाठी याचा उपयोग। घरच्या घरीच बनवलेले हे स्टिक बऱ्यापैकी उपयोगाला येतात। मग वेगवेगळ्या वेली ज्या असतात त्या अगदी छोट्याशा कोपऱ्यात सुद्धा आपल्याला वाढवता येतात। मग प्रत्येक वेळेस विकत आणण्यापेक्षा मी काय करते, नारळ असाही जास्त वापरतो ना आम्ही, तर मग त्या सगळ्या नारळाच्या साली काढून ठेवलेल्या असतात आणि मी अशा त्याचा उपयोग करून घेते। तर माझे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात? जास्त मला गार्डनबद्दल प्रेम आहे ते तुम्हाला या व्हिडिओतून दिसत असेल, तर ते तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, की जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आणि जे काही मला येत असेल, जे काही माझा अनुभव असेल, तो मी तुमच्याबरोबर जरूर शेअर करत जाईन प्रत्येक व्हिडिओमध्ये। भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।